नमस्कार मित्रांनो, आज मी दोन गोष्टीबद्दल बोलेन मुख्यतः. जर माणसाला प्रत्येकाला सुख आणि शांती आणि समाधान पाहिजे असतं. शांती आणि समाधान प्रत्येकालाच हवं असतं, पण ते कसं मिळवायचं माहिती नसतं. त्यासाठी आपण ऋषी मुनीने सांगितलेले मार्ग सुद्धा अवलंबू शकतो, पण ते बरेचसे कठीण असतात. जर त्याने म्हणजे कोणतरी सांगेल आपल्याला तुम्ही साधना करा, मेडिटेशन करा, तर प्रत्येकाला ते जमत नाही. त्यांना काही जणांना इंटरेस्ट नसतो. तो रोज बसा मांडी घालून आणि ध्यान करा. लक्ष तेवढं ते स्थिर होताना खूप कठीण असतं. ते हळूहळू हळू करत ते मन आपलं स्थिर होत असतं. पण तुम्हाला सांगतो मी, शेवटी जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला मन शांतीच हवी असते आणि समाधानच हवं असतं. पण आपल्याला वाटतं ते मिळवायचं म्हणजे बाहेर आपण शोधत राहतो किंवा इतर नको नको ते गोष्टी आपण करत राहतो. मग आपल्याला वाटतं ते केलं म्हणजे आपल्याला शांती मिळेल. मन शांती मुख्यतः मी म्हणे किंवा समाधान, ज्या दोन गोष्टी आहे बा, आपल्याला वाटतं पैसा जर भरपूर आला तर आपल्याला मन शांती आणि समाधान दोन्ही गोष्टी मिळतील. पण उलट खरं सांगू तर तुमची आता पैशाच्या मागे जेव्हा आपण धावत असतो, जास्त कमवण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतो, तेव्हा मन शांती न येता मन अशांतच होत असतं. मन एक्साइटेड होत असतं, अस्वस्थ होत असतं. त्याला शांतता मिळतच नाही, कारण आपण जो धावतो ना, तेव्हा आपोआपच आपल्याला मन शांती मिळू शकत नाही किंवा समाधानी मिळणार नाही. कारण मन आपलं त्यावेळी आपोआपच चिंतेमध्ये जातं आपोआप, कारण आपण ती गोष्ट मिळवण्याची धडपड करतो. पण ती गोष्टीच्या पाठी न लागलं तर आपण मन आपलं शांत होऊ शकतं, पण तरी चिंता काळजी असतेच. कारण पैसा नाही मिळवला तर कसं काय होणार, त्यासाठी आपण त्यासाठी धावतच असतो. तर दुसरं म्हणजे एक राग मी म्हणेन. आपल्याला बऱ्याच सगळ्यांचीच आपलं पटतं असं नाही. काही जणांची आपलं पटत नाही, काही जणांची भांडणं सुद्धा होतात आपल्याला. त्याच्यामुळे सुद्धा मन आपलं अस्वस्थ होतं, मन अशांत होतं. किती बऱ्याच वेळा आपल्या भावबंधांची पटत नाही, नातेवाईकांची पटत नाही, मग त्यांचा आपण राग राग करतो, त्यांच्याबद्दल इतर लोकांसमोर काही ना काही बोलत राहतो. त्याच्यामुळे पण आपलं मन अशांत होत राहतं. आणि इतर बरेच प्रॉब्लेम असतात घरामध्ये. मुलं कधी कधी अभ्यासात लक्ष देत नाही. लग्न झालेला मुलगा असेल तर तो त्याची बायको जर व्यवस्थित नसेल तर त्यांच्याबरोबर भांडणं होतात. यामुळे कायम आपलं मन हे अशांतच असतं. त्याला शांत करणं खूप गरजेचं असतं, कारण शेवटी आपल्याला त्याच्यासाठी सगळी आपली धडपड असते. आपण जे सुख वगैरे बोलतो म्हणजे काय आहे, सुख म्हणजेच आपली मनाची शांती आहे. पण त्यासाठी आपल्याला तो मार्ग माहीतच नसतो, कसं ते मन शांत करावं किंवा समाधान कसं आपल्या जीवनात येईल आपल्याला माहित नाही. आपण वेगवेगळ्या मार्गाने ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण नको नको ते उद्योग करतो. पण त्यामुळे कधीच आपल्याला मन शांती मिळत नाही किंवा समाधानी मिळत नाही. आता लोक तुम्ही बघता, आजचे जर आपण न्यूज चॅनल बघितले, बातम्या वगैरे बघितल्या, तर सतत माणूस काय ना काय तरी उलाढाल्या करतच असतो. ह्याला फसव त्याला फसव. मग त्याला काय वाटतं, असं केलं म्हणजे मला मन शांती पण मिळेल आणि समाधान पण मिळेल. पण या दोन्ही गोष्टी त्या गोष्टी ह्याच्यातून जेव्हा तुम्ही दुसऱ्याला फसवता ना, तेव्हा तुमचं मन कधीच शांत राहू शकत नाही. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रामाणिकता पण खूप आवश्यक असते मन शांत राहण्यासाठी. पण बरेचसे लोक तसे प्रामाणिकच असतात, तरी पण त्यांच्या जीवनात सुख येत नाही किंवा समाधानी मिळत नाही. का होतं, जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता तेव्हा तुमच्याकडे पैसा कमी असतो. कारण आपण बघतो जगामध्ये जो प्रामाणिक असतो त्याच्याकडे सहसा पैसा खूप कमी असतो. आणि आजकाल पैशाशिवाय राहू शकत नाही. जीवन जगणंच असं कठीण झालेलं आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही मुलांना चांगल्या शाळेत टाकू शकणार नाही. पैसा नसेल तर तुम्ही एखादं घर विकत घेऊ शकणार नाही. पैसा नसेल तर तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये सुद्धा खूप काटकसर करावी लागते. आणि बरेचसे खर्च जे वाढत चालले हल्लीच्या काळात. आणि प्रत्येकाला असं एक लक्झरी लाईफस्टाईल जगायला आवडतं. सध्या गाडी हवी असते, बाईक हवी असते. धंदा वाढवायचा असेल तर अजून पैसा हवा असतो. या पैशामुळे माणूस ना खूप अस्वस्थ झालेला आहे. जेवढी श्रीमंत माणसं तुम्ही बघाल ती जास्त अस्वस्थ असतात. ती लोक म्हणजे काही ज्योतिषी वगैरे पण सांगतात काय, जे ह्या लोकांचे श्रीमंतांचे प्रश्न काय असतात. माझ्या समजा 4 कंपन्या आहेत, तर एक कंपनी किंवा 2 कंपनी माझ्या व्यवस्थित चालत नाही, तर त्यासाठी काहीतरी मला उपाय सांगा. किंवा त्यांची मुलं सरळ वागत नाहीत, पैसा उधळतायत, घरामध्ये अशांती आहे, समाधान मिळत नाहीये. एवढा पैसा असून सगळं घरामध्ये उपलब्ध आहे तरी मन अशांत आहे, समाधान मिळत नाहीये. गरीब लोकांचं आहे काय, पैशासाठी ते विचारतात ज्योतिषांना. जे मध्यमवर्गीय जात असतील किंवा गरीब लोक जात असतील एखाद्या ज्योतिषाकडे,
तर ते त्यांना विचारणार पैसा कसा येईल माझ्या जीवनामध्ये, मला सुद्धा हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, ते घ्यायचंय. यामुळे कोणी तुम्ही बघा ना, सगळे अशांतच आहेत. कोणाचंच मन शांत नाही, कोणाकडे समाधान नाहीये. पण जर तुम्ही ऋषी मुनी म्हणजे आपला जर आपले ग्रंथ आहेत जे ऋषी मुनी लिहून ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सांगितलेले एकच गोष्ट जर आपण जी केली ना, तर आपोआप आपलं मन शांत होऊ शकतं. आणि ती शांती ती गोष्ट आहे क्षमा करणे. लोकांना क्षमा करायला जेव्हा आपण लागतो, म्हणजे माफ करायला जेव्हा लागतो ना, आपोआप आपलं मन शांत होऊ लागतं. आपोआप कसं काय माहित नाही, पण जसं कारण तुमची मग ती हाव आहे ना, ती कमी होत जाते. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणावर कोणावर राग असतोच. तुम्ही नोकरी करत असाल तिथे काही जणांवर तुमचा राग असणार, तुम्ही धंदा करत असाल तिथे तुमचा राग असणार, तुमच्या नातेवाईकांमध्ये काही लोकांवर राग असणार. बऱ्याच वेळा घरातल्या लोकांशी पण आपलं पटत नसतं, त्याच्यावर तो तिथे पण आपला वादावादी होत असते घरामध्ये. मग जिथे जावं तिथे आपल्याला पटतच नसतं कोणाशी नाही कोणाशी. त्यामुळे म्हणजे आपल्या अपेक्षा परत वाढत असतात, त्यामुळे आपलं मन असमाधानी असतं, अशांत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ती शांतता काय येत नाही, कारण तुम्ही काहीतरी अपेक्षा ठेवत असता लोकांकडून. आणि या अपेक्षा ठेवणं बंद करणं खूप महत्वाचं होतं. त्यासाठी लोकांना क्षमा करणं खूप महत्वाचं असतं. कारण ज्याच्या बरोबर तुमचं पटत नाही त्याच्याबद्दल तुम्ही खूप रागात असता, त्याच्याबद्दल वाईट मनामध्ये बोलत असता. आणि जेव्हा कुठलाही नकारात्मक विचार मनामध्ये येतो, तेव्हा आपोआप तिथे अशांती येते, असमाधान येतं, तिथे शांती समाधान येऊ शकणार नाही. तर त्या मनाला शांत करणं खूप आवश्यक आहे. मग मी सांगतो ना तुम्हाला, भरपूर पैसा पाहिजे ही जी हाव आहे ना, ती सुद्धा आपोआप कमी होत जाईल. तुम्हाला जास्त धावण्याची गरजच लागणार नाही. कारण जेव्हा मन शांत होतं ना, मग जे काही घरात आहे त्याच्याबद्दल आपोआप तुम्हाला शांतता वाटू लागेल, समाधान वाटू लागेल. तुमची वृत्ती जी धावणारी आहे ती हळूहळू थांबत जाईल. म्हणून क्षमा करणे खूप आवश्यक आहे, माफ करणे खूप आवश्यक आहे. जसं काय मी सांगितलं तुम्हाला, समजा आपल्या एखाद्या माणसावर पटत नाहीये, तर त्याच्याबद्दल मनात अढी ठेवायची नसते. त्याच्याबद्दल तुम्ही आता तुम्हाला तो दिसल्यावर तुम्हाला राग निर्माण होणारच आहे. पण तुम्ही स्वतःला असं सांगत आहे, मी त्याला क्षमा केली आणि त्याच्यापासून लांब राहायचंय. पुन्हा पुन्हा त्याच्याबरोबर बोलायला जायचं नाही किंवा त्याच्याशी जास्त काही कुठल्याही चर्चा करायची नाही. कारण काय असतं माहिती आहे, काही माणसं जी अशी असतात ना, जी किती तुम्ही चांगलं वागलं तर ते तुमचं वाईटच बघणार असतात. तर अशा लोकांपासून लांब राहायचंय, पण त्याचा राग करायचा नाही. त्यांना क्षमा करायची आहे. त्यांना तुम्ही जेव्हा क्षमा करायला मनातल्या मनात म्हणा, मी याला क्षमा केले, ह्याला त्याला सगळ्यांना जेव्हा तुम्ही क्षमा करायला शिकाल ना, माफ करायला शिकाल ना, आपोआप तुमचं मन शांत होत जाईल. कारण तो राग मग निवळत जातो, हळूहळू तो राग कमी होत जातो आपल्या मनातला. आणि मग बऱ्याच वेळा संबंध सुधारतात सुद्धा. ज्याच्याबद्दल कधी घरातल्या लोकांबरोबर आपल्याला कायम वादावादी करणं चांगलं नसतं, कारण उद्या काही प्रॉब्लेम झाला तर ते लोकच आपल्याला मदत करत असतात. आणि त्याच्याशी तुम्ही जर वादावादी केली तर वेळेला ते लोक मदत करू शकणार नाहीत. तर त्यासाठी मी हे सांगत आहे की क्षमा ही खूप महत्वाची आहे आणि ती आपण करायला खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला शांतपणे ऐकून घ्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.